नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नर्मदा काठी थरार, पांगरापाड्यात तिहेरी बिबट्याचा धुमाकूळ। घरात घुसून तब्बल 7 शेळ्यांचा फडशा, शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण। रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मुलगी। नमस्कार प्रेक्षक हो, नर्मदा काठावर वसलेल्या मोलगी परिसरातील गमण गावांतर्गत येणाऱ्या पांगरापाड्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून थेट घरात घुसून केलेल्या हल्ल्यात तब्बल 7 शेळ्यांचा फडशा पाडण्यात आला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शेतकरी व शेळीपालकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे। रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पांगरापाडा येथील शेतकरी मागत्या दुनग्या वसावे यांच्या घरात हा थरार घडला। रात्री अचानक शेळ्यांचा मोठा आरडाओरडा सुरू झाल्याने घरातील माळ्यावर झोपलेले मागत्या वसावे आणि त्यांची 14 वर्षांची मुलगी तातडीने जागे झाले। त्यांनी बॅटरीचा प्रकाश टाकून खाली पाहिले असता त्यांना घरात 3 बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून आले। अचानक समोर आलेल्या या हिंस्र प्राण्यांना पाहून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली। सकाळी खाली उतरून पाहणी केली असता घराजवळच 7 शेळ्या अर्धवट खाल्लेल्या व दयनीय अवस्थेत मृतावस्थेत पडलेल्या आढळल्या। याशिवाय 5 शेळ्या गंभीर जखमी झाल्या असून एका शेळीला बिबटे ओढून जंगलात घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले। गेल्या 8 दिवसांपासून बामणी परिसरातील वेगवेगळ्या पाड्यांवर बिबट्यांनी 4 ते 5 शेळ्या फस्त केल्या होत्या। आता थेट मानवी वस्तीत आणि घरात घुसून झालेल्या या मोठ्या हल्ल्यामुळे नागरिकांमधील दहशत अधिकच वाढली आहे। या बिबट्यांच्या सततच्या वावरामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ संबंधित भागात पिंजरा लावावा आणि बिबट्यांचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला तात्काळ शासनाकडून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संतप्त गावकऱ्यांकडून होत आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।